करूया येतं हे. तत्पूर्वी आपला आता 3 दिवसापूर्वी रामनवमीचा कार्यक्रम झाला. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने खरं म्हणजे फार 4 का 5 दिवस अवधी असतानाच आपण कार्यक्रमाला सुरुवात केली ती, म्हणजे मिटिंग घेतली, काय करायचं कार्यक्रम केलं. पण 5 दिवसामध्ये आपला कार्यक्रम फार चांगला झाला. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि हा जो कार्यक्रम असो ना, म्हणजे पैशापेक्षा हात जास्त पाहिजे. पैसा नंतर येतोच, आपण जर मेहनत करायला की लोक बरोबर आपल्याला म्हणजे पैसा असे नाही, कुठल्याच रुपये महिने मदत करतात. तो आपला कार्यक्रम फार चांगला झाला. त्या दिवशी जसं आपण हे करतोय कार्यक्रम, तसं आपल्याकडे आणखी 3-4 कार्यक्रम होतात कॉमन. नवरात्र होते, नंतर होळी होते, सगळं होते. पण परवा रणदिवेने एक अनाउन्समेंट केली होती की आपल्या इथे आता त्यांचा काहीतरी प्रयत्न चालले नाटक बसवायचं सगळ्यांच्या. तर त्यांना हे तुम्हाला येत नसलं, म्हणजे हे आता खरं ओपन नाही करत, येत नसलं हे रणदिवे आहे, ते शिवाजी आहेत. शिवाजी आहेत, संभाजीचे ह्याच्यात सगळे करतील ते. त्यांच्या अंगावर फार हे उत्सुकता नाही. त्यांचं म्हणणं तो मी नव्हेच. पण मी तुम्हाला असं सांगतोय की तुम्ही नावं द्या. त्या रणदिवेंनी खरोखर चांगलं केलंय. म्हणजे आपल्या काही 3-4 नावं तर द्या, कारण झालं तर व्हावं, नाही झालं ते व्हावं. जे कार्यक्रम तुम्हाला एखादी कुठली भूमिका देतील, तुम्ही त्यावेळेस सांगा बा हे मला नाही जमणार, किंवा माझं आता पाठांतर नाही आहे, मला प्रॉम्प्टिव्ह लागेल वगैरे. पण त्या ग्रस्तांना प्रोत्साहन देण्यासाठी नावं द्या, प्रयत्न करा. त्यांचा जो उत्साह आहे तो राहून द्या. जसं आपण करतोय सिनियर सिटीजन, तसे ते रणदिवे प्रयत्न करतात. त्याच्यानंतर 1 मेला आपलं भजनी मंडळांतर्फे 1 मे साजरा करणार आहे. 1 मे त्यावेळेस आपलं महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातली सगळी मराठी गाणं ते प्रॅक्टिस करणार आहेत. व्हेरी गुड. तर आपल्यातले कोणाला कसा आवाज बसायला असला ते आपण तो पोवाडा म्हणून घेऊया, कारण पोवाड्याला आवाज तसाच लागतो तो. तर कोणाला येत असेल त्यांनी सुद्धा त्याला भाग घ्या. आपल्यातले बाबूच तर म्हणतीलच, पण त्याच्यात भाग घ्या, म्हणजे त्यांना थोडंसं प्रोत्साहन मिळून द्या. कारण आपण तेच करतोय, काही लोक करत नाही. म्हणजे आपल्या सोसायटीत काय होत नव्हतं म्हणून तर आपण हे 2-3 रामनवमी किंवा दत्त जयंती चालू करण्याचा उद्देश काय, कुठेतरी एको यावं याच्यासाठी. तर तेवढं करा. आणि आपले शेजार आलेले झाल्या, कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज आपल्या इथे मागच्या गेल्या याच्यासोबत 3 मस्केटोर दिवस आहेत. त्यातला पहिला एक तुम्हाला सांगायचं म्हणजे आपले श्री सूर्यवंशी. सूर्यवंशीचा हा 29 फेब्रुवारीला होता, जो 3 वर्षांनी येतो, 4 वर्षांनी येतो. त्यांना जेव्हा कळलं की हा दोघांचा आहे, तेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं. तर त्याला चान्स होता तरी 4 वर्षांनी गेला असा. पण त्यांचा एक आहे, त्याच्या आधी एक तर त्यांचा मी करतो. हे तिघही जे आहेत ना, म्हणजे आपले जे सभासद, हे नुसते इथून सिनियर सिटीजन मधून बसत नाही. म्हणजे आपल्या ह्याच्या गप्पा चालतात, सगळं चालतात, पण त्यांचं बाहेरची फील्ड एक वेगळं आहे. तसे सूर्यवंशी सांगलीचे शेतकरी घराण्यातले आपल्या इथे प्रत्येक महिन्याला 2 महिन्याला गावी जातात, शेताची हे करतात, काय मशागत वगैरे करतात, तिथे बघतात, शेत बघतात. दुसरी गोष्ट, मुलुंडला एका शाळेमध्ये ते कमिटीवर आहे, शिक्षणाचं भाग ते बघतात. म्हणजे खरं म्हणजे आपल्या ह्याच्यात राहून आपण सिनियर सिटीजन राहून ते खरं आपण यंगच आहेत तसे बघायला गेलं तर, तसे ते काम करतायत. त्याच्यानंतर आपले खांडेकर साहेब, आता परवाच बघितलं त्यांनी आपल्या ह्याच्यात टाकलेले आहे. आता पेन्शनर असोसिएशनचे ते सेक्रेटरी आहेत, म्हणून दुपारचे 12-1ला जातात ते दादरला जातात, पुन्हा जातात, काम करतात, सोशल वर्क करतात. पेन्शनरचं काम करणं म्हणजे बरोबर क्रेडिटेबल आहे.
कारण बरेच जे सिनियर सिटीजन काय हालचाल करू शकत नाही किंवा जाऊ शकत नाही, त्यांचे जे प्रॉब्लेम असतात ते करतात. त्याने मुख्यमंत्री निधीला 1 लाखाचा चेक दिला. मी त्याला सहज विचारलं, पेपरला फोटो नाही. कारण आता हल्ली बघितलं ना, आपण कुठेही गेले तरी फोटो असतो, कुठल्याही पोस्टमध्ये फोटो असतात. एवढे लोक आम्हाला लोक कोणी दिला तर व्हावा, म्हणजे त्यांना प्रसिद्धी नकोय ही अशी माणसं. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्यांचे वडील सिनियर सिटीजन आणि ते आपले सभासद आहेत. ते रोज संध्याकाळी ते 4-5 ला येतात, बसतात. मध्ये त्यांच्या प्रकृतीमुळे ते येत नव्हते, आता मध्ये येतात ना. नाही, वडील आणि मुलगा दोघे सिनियर सिटीजनचे आपले सभासद. आणि तिसरे आपले दिनेश शिंदे ERC ला होते. ERCच्या सोशल वर्कमध्ये तिथूनच्या कमिटीचे ते मेंबर होते. ते कबड्डी चांगले खेळतात किंवा कबड्डीची त्यांना खूप माहिती आहे. आपल्या ते जेव्हा रेमंडला कबड्डी होता तो रात्री 12-1 वाजून कबड्डीचं बघत जाणार ते ऐकत आहे, म्हणजे त्यांचा एक उत्साह आहे. त्याच्यानंतर महाशिवरात्री, कुठल्या कार्यक्रम, महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला ते 15 दिवस जातात. म्हणजे सिनियर सिटीजन असून ते नाही आहेत, ते अजून तसे ऍक्टिव्ह आहेत, तिघही ऍक्टिव्ह आहेत. या तिघांना आपल्या तर्फे पुढच्या उर्वरित आयुष्याला शुभेच्छा. मुख्य आरोग्यदायक त्यांना पुढचं आयुष्य लाभो अशी मी विनंती करतो. मी येऊ येऊ यायचं आमंत्रण दिलं पाहिजे. सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक कट्टा जो आपला आहे त्यांनी जो फार उत्तम रीतीने आपण रामाचा दिवस साजरा केला, रामाची पूजा. लक्षात घ्या, आपण जेव्हा ठरवतो एखादं चांगलं काम करायचं आणि त्या सदिच्छेने सगळे मिळून कळतो, तेव्हा आपल्याला देवाची पण साथ मिळते. आणि खरोखर इतका उत्तम तो कार्यक्रम झाला की भजनाचा पण कार्यक्रम उत्तम झाला. 15 माईक सगळं व्यवस्थित झालं शेवटपर्यंत. त्यासाठी आपण प्रथम आपल्यासाठी टाळ्या वाजवूया. आता वाढदिवसा दिवशी हा विषय काय, कारण ना आपला प्रत्येक व्यक्ती ऍक्टिव्ह आहेत. नावं घ्यायची झाली तर मार पडेल, इतकी जास्त व्यक्ती ऍक्टिव्ह आहेत. एखादं नाव राहून जाईल ना, इथून कुठूनही सुरुवात केली तरी ती नाव आहे. तर आजचे उत्सव मूर्ती सांगितल्याप्रमाणे बरं वाटलं. संजय खांडेकर, तुम्ही वडिलांच्या सेवेत आहात, हे फार मोठं काम आहे. आणि ते आम्हा ज्येष्ठांसाठी एक आदर्श. किती आहे वय त्यांचं आता? 98 लागलेलं आहे. आणि त्यांना इतक्या वयापर्यंत वडिलांची सेवा करायला मिळणं हे पण एक भाग्य आहे. माझे वडील 92 पर्यंत होते आणि तो आनंद मी आजपर्यंत घेतोय. त्यांची सेवा करा. इकडची उपस्थिती कमी झाली. आई पण आहेत. आईंचं वय काय आहे? 80. खरंच हे आपल्या सगळ्यांसाठी एक इन्स्पिरेशन आहे. आपण आपल्या माणसांकडून काय घेऊ शकतो. शिंदेचा जो सहभाग आहे, खरं म्हणजे ना, तुम्ही त्यांच्या अंगावर धुरा सोडली आहे आणि ते व्यवस्थित घेत आहेत. पण त्यांनी काय केलं माहिती आहे, आणखी एक, जसं तुम्ही करत होता सगळ्यांना घेऊन जायचं, परत नावं घेत नाहीत, फक्त आकडे मोजतो, 1, 2, 3. तर सगळ्यांना एवढं त्यांनी ऍक्टिव्ह केलेलं आहे. आणि पळापळ करून सगळी कामं आपली व्यवस्थित होतात. आणि हे आपण नुसते ज्येष्ठ नागरिक इथे नाहीच आहोत. खरं आम्ही कोणी थकलेले नाही आहेत. आम्ही सगळे ऍक्टिव्ह आहोत. खूप छान. बाकी सांगितलं. मला खरंच कौतुक वाटलं की आपले उदय देशपांडे एवढं सगळं लक्षात कसं ठेवतात, कुठून घेतात आणि ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. ते पण एक माध्यम लागतं. सूर्यवंशी यांचं सांगितलं उदय देशपांडेने, पण ते अनेक वर्ष ज्या बिल्डिंगमध्ये राहतायत तिकडच्या पण रिडेव्हलपमेंट वगैरे तिकडच्या मीटिंगमध्ये अजूनही पळत जातात. म्हणजे रिटायर असं पूर्वी म्हणायचे आपण. माहितीये, पूर्वी रिमोटचे नवीन टायर रिमोट करून टाकायचं. हे सगळे रिटायर्ड आहेत. तर हे खरोखर आपलं एक छान गोष्ट आहे आणि ती आपण अशीच टिकवून ठेवूया, मजा करूया.
कोण येत आहे आणखी? पटपट या या. सर्वप्रथम खांडेकर साहेब, सूर्यवंशी साहेब आणि शिंदे साहेब यांचा जवळ जवळ पकडा. या सगळ्यांचं मी आपल्या सिनियर सिटीझन कट्ट्यातर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करतो. आज मी यांच्या तिघांच्या विषयी काय बोलणार नाही, कारण ऑलरेडी खांडेकर साहेबांनी आणि देशपांडे साहेबांनी बोललेलं आहे. पण मी आता आपला जो सिनियर सिटीझन कट्टा आहे तो का जरुरी आहे याच्याविषयी थोडं सांगतो. आज ही मीटिंग संपल्यानंतर आपली एक व्हिडिओ सगळ्यांना पाठवणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये डॉक्टर जगदीश हिरेपट म्हणून आहे, त्यांनी जे त्यांचं ऑब्झर्वेशन त्यांनी सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो की आपल्या सिनियर सिटीझन कट्ट्यामुळे काय होतं. तर त्यांनी जे एक्सप्लेन केलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की WHO जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी एक रिसर्च केला. तो रिसर्च जवळजवळ 70 ते 75 वर्ष चालू होता आणि WHOने केलेला जो रिसर्च आहे ते जगत मान्यता आहे त्याला. तर त्यांनी काय केलं तर त्यांनी रिसर्चमध्ये हे केलं की बाबा सिनियर सिटीजन्सना कुठली गोष्ट आहे की जी त्यांनी केलीच पाहिजे, तर ती म्हणजे कमीत कमी आपल्या मित्रमंडळीमध्ये कमीत कमी 2 ते 3 दिवस तरी घालवले पाहिजे. तर हे जे महत्त्वाचं, आपण 2 ते 3 दिवस नाही तर जवळजवळ प्रत्येक दिवस आपण घालवतो. तर त्याच्यामुळे आपल्या मेंदूला आणि लॉंग राहण्यासाठी आपल्याला ही एक हे मिळते, प्रेरणा मिळते. याचा उद्देश काय किंवा नॉर्मली काय असतं की माणसं एक घरी बसली ना की आता बाबा सिनियर सिटीजन्स आहेत एक दुर्लक्षित झाल्यासारखे घरी कधी कधी वाटतात. पण इथं आल्यानंतर काय सगळे आपल्याच ग्रुपमध्ये असल्यामुळे काय होतं की सगळेजण आपापले दुःख शेअर करत असतात आणि मन मोकळं राहतं, स्ट्रेस फ्री राहतं आणि आपलं आयुष्य चांगलं राहतं. तर मला त्या रिसर्चवरून असं सांगावं असं वाटतं की आपला जो कट्टा आहे तो असा पुढे पुढे वृद्धिंगत होत राहावा. आणि अशा मीटिंग आता हे आपण जमतो हे काय थोडी फरसाण खायला किंवा कोण काय देणार म्हणून नाही, तर आपला हा एकोपा जो आहे तो वाढत राहिला पाहिजे. त्याच्यासाठी हे असे आपले कार्यक्रम करतो. आता सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी जसा उत्साहाने भाग घेतला, तसे रेग्युलर आपले जे दररोजच्या मीटिंग असतात त्याच्यामध्ये पण सगळे उत्साहाने असतात. तर ही अशी परंपरा जी आहे आपली चालूच ठेवावी एवढं सांगतो आणि मी माझे 2 शब्द पूर्ण. मूर्ती आहेत ते शिंदे साहेब, सूर्यवंशी साहेब आणि खांडेकर साहेब यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतो की त्यांनी त्यांचं भावी आयुष्य त्यांना उदंड लाभो आणि काय म्हणतात ते आरोग्य संपन्न असो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आज आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त इथे एकत्रित जमलो आहोत. तर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे गुण त्यांचे आपल्याला इथे दिसले. तर मी थोडंसं शिंदेबद्दल बोलणार आहे. त्यांची सर्व्हिस एका स्टँडर्ड इन्स्टिट्यूटमध्ये झालेली आहे आणि फार पूर्वी पहा रेमंडची ॲडव्हर्टाईज यायची परफेक्ट मॅन म्हणून, म्हणजे एक स्मार्ट माणूस असायचा आणि त्याने रेमंडचे वस्त्र परिधान केलेले असायचे आणि त्याला ते काय म्हणायचे की परफेक्ट मॅन, कम्प्लीट मॅन समजलं की कम्प्लीट मॅन म्हणायचे. तर मी शिंदेना ऑब्झर्व करताना माझ्या डोक्यामध्ये तसं आलं, कारण काय हे कम्प्लीट कार्यकर्ते आहेत, कम्प्लीट कार्यकर्ते आहेत. त्याचं ऑब्झर्वेशन असं की काल कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा ते मदत करून आले होते ते एक सर्व हे करण्याकरता. म्हणजे कम्प्लीटपेक्षा मला परफेक्ट या करता मला वाटत होतं. परफेक्शन काय आहे माणसांनी जी जी कामं आहेत, आता खांडेकर साहेब काम करतात, पेन्शनर्स वगैरे, सूर्यवंशी आहेत ते त्यांचा उद्योग करतात.
पण उद्योग ते करत असताना परफेक्शनकडे वाटचाल असायला, परफेक्शनकडे वाटचाल असायला पाहिजे. आणि ती वाटचाल मला या तिघांमध्येही दिसली आणि अजून तो परफेक्शनकडे वाटचाल करते. आणि प्रत्येकाने परफेक्शनकडे, किंवा आज मला कधी कधी राग येतो, तर तो राग मी फार कमी करायला पाहिजे, परफेक्ट होण्याचा प्रयत्न करायचा. हे या तिघांकडून मला जसं कळलं आणि हे आपण पाळलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. वा वा वा. माननीय ज्येष्ठ सभासद यांना माझा नमस्कार. तत्काल मूर्ती श्रीयुत खांडेकर साहेब, तत्काल मूर्ती श्रीयुत सूर्यवंशी साहेब, तत्काल मूर्ती शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहोत. खांडेकर साहेबांच्या कामाविषयी प्रत्येकाने आता जे वक्तव्य होते ते सर्वांनी सांगितलेलेच आहेत. अत्यंत चांगलं काम आहे, अजूनही ऍक्टिव्ह आहेत ते. सूर्यवंशी साहेब सुद्धा ह्या वयामध्ये ऍक्टिव्ह आहेत आणि शिंदे साहेब तर एकदम तरुण आहेत आणि कुठलंही काम पहिल्या मी वरती चढतो आणि ते लाईट असेल किंवा काही उचलायचं असेल तरी अजून तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. त्यांचं आधार कार्ड चेक करू आपण. त्यांचं कदाचित आधार कार्ड चेक करावं लागेल, वय काय लपून छपून काय आहे का आमच्यासारखं ते बघावं लागेल. छान असंच आनंदी राहा, सुखी राहा, समाजामध्ये ऍक्टिव्ह राहा, असेच आनंदी राहा, ऍक्टिव्ह राहा समाजामध्ये. आणि असंच उत्साही राहिल्यानं तुमचंही आयुष्य वाढेल आणि तुमच्याकडे बघून आमचंही आयुष्य वाढेल. मी असं बोलून माझे 2 शब्द तुमच्या संबंधित संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम बोला. खांडेकर साहेब नंतर सूर्यवंशी आणि शिंदे यांचा सगळ्यांचा आज वाढदिवस आहे. त्याच्याबद्दल त्यांना दीर्घायुष्य त्यांना मिळावं अशी ईश्वराची प्रार्थना करतो. आता त्यामध्ये दिनेश शिंदे जे अतिशय फ्रेंडली आहेत, म्हणजे हे जे सांगितलं की ते फ्रेंडली आहेत, पण प्रत्येकाला एकदम धरून ते काम करायला लावतात, तसंच आहे त्यांचं. म्हणजे नंतर सूर्यवंशी आहेत ते आम्हाला नेहमी सांगतात की मी 21 आहे माझं वय आता, कारण ते आता 79 झाले, तर त्याच्यामुळे 100 गाठायची बाकी आहे. 21 गाठायची म्हणजे बाकी आहे, तर ते बाकी आहे. त्या 100ला 21 बाकी आहे, तर ते वय ते सांगतात. आता माझं वय 27 आहे, कारण मी 73 आहे आता. म्हणून त्या अशा यांनी त्याची म्हणजे अंगामध्ये आमच्या जरा ताकद आणलेली आहे. मी त्याला खरं म्हणजे धन्यवाद देतो त्याबद्दल. आणि बाकी काय ठीक आहे सगळं, म्हणजे ओके. खांडेकरांबद्दल मला खरंच सांगतो, म्हणजे तेवढी काय माहिती नाही आहे. आणि पण ते सुद्धा म्हणजे चांगले आहेत आणि त्यांचे वडिलांची ती एवढी सेवा करतात. 98 वर्षापर्यंत त्यांचे वडील आहेत, त्याच्यावर त्यांनी खरोखर त्यांचे छान गोष्ट आहे. काळामध्ये माणसं म्हणजे वृद्ध माणसांच्या घराला कंटाळतात, पण एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते कर्ज देतं. खरोखर मी त्यांचं कौतुक करतो. आणि दुसरं म्हणजे मला एक सांगायचं होतं की मला सगळेजण म्हणतात तुम्ही काय इथे संध्याकाळी वगैरे येत नाहीत खालती, तर त्याचं कारण मी सांगतो जरा एक दोन, की तुम्ही समजावून घ्या. सकाळच्या वेळेला मी हल्ली म्हणजे व्यायामात असतो, म्हणजे मी जातो बाहेर ऍक्च्युली जिममध्ये, आणि संध्याकाळी मी माझं वर्कआउट करत असतो. तर त्याच्यामुळे माझी तब्येत आता हळूहळू लवकर सुधारते. पण कारण माझ्या बॉडीमध्ये काय माहिती नुसतंच या ऑपरेशनचं आहे ना, आणखीन काही कॉम्पोनंट्स आहेत की जे मला ट्रबल करतात, म्हणजे पण ते विल गो, शुअरली ते विल गो. तर त्याच्यामुळे मला ते जमत नाही. याचे बोलणारे आहेत बघा, तर त्याबद्दल कोणी हे राग म्हणू नये. पण मी येणार इथे अर्धा तास बसणार आणि जाणार, पण अर्धा तास का बसतोय आता चालला असं काही म्हणू नका प्लीज. नंबर तिघांकडे बघितल्यानंतर एज फक्त एक नंबर आहे. आता हे सगळे ऍक्टिव्ह मेंबर आहेत. जसे म्हणतात की 12:30 जातात, 8, 7, 7:30, 8ला येतात, जे कंटिन्युअस काही ना काहीतरी काम करत असतात. या दोघांना तर मी भेटतच असतो. हे वॉक करत असतात, मी रन करत असतो, त्यामुळे हे नेहमी ऍक्टिव्ह असतातच आणि इथे पण ऍक्टिव्ह असतात. सो ऍक्टिव्ह यांच्याकडनं एक एक्झाम्पल घेतलं पाहिजे की काही एक्सक्युजेस नको आहेत. वॉक करायचा, वॉक करायचंच, माझं हे दुखतंय ते दुखतंय नाही, ते फक्त भावना आहेत. तुम्ही स्वतः जर हे केलं, मनात इच्छा ठरली की नाही मला करायचंच आहे,
आता यांचं रणदीप बघितलं, मी खाली येऊ शकत नाही असं होतं. पण आता ते येत आहेत, चक्कर मारतात, कारण की ते त्यांना कळालंय की नाही मी हे करू शकतो. म्हणजे बॅलन्स पण जात होता, म्हणजे चक्कर पण येत होते. पण आज ते इथे बसलेत आणि बोलतायत. दॅट मीन्स ते तुमच्या मनात आहे ते तुम्ही काढा, सगळ्यांसाठीच येते ते. बाकी काय नाही. चौधरी शिरकरी या पुढे तरुणाला देतो. पण आता विविध कार्यक्रमाची आनंदाचा कार्यक्रम केक कापूया. देशपांडे साहेब एक मिनिट. राईटला जातो. तुम्ही थांबा तिथे चौधरी, तिथे थांबा त्याला. मध्ये पण ते बरं, या महिन्यापासून मला आताच कळलं, नवीन प्रथा चालू झालेली आहे की आपल्या आताच्या ह्याच्या पुढे किंवा आजपासून जे आपले संस्कार मूर्ती आहेत त्यांना केक हा आपल्यातर्फे म्हणजे आपल्या सिनियर सिटीजनतर्फे आणि पुष्पगुच्छ आपल्यातर्फे देणार विचारलं. मी आता आल्यावर बघितलं, अजून का नेलं तेव्हा कळलं, मला सांगितलं की असे चेंज झाले. आता सुधारणा व्हायलाच पाहिजे. सुरुवातीला आपण असंच करत होतो. पहिला असंच होता. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू त्रिमूर्ति, हैप्पी बर्थडे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू त्रिमूर्ति, हैप्पी बर्थडे टू यू. या वाढदिवसाला सगळे मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल अत्यंत आभारी आहे. हे मला वाटतं 3रं वर्ष असेल असं वाढदिवस साजरा करण्याचं माझं, आणि त्यामुळे आनंद खूप होतो. आणि रोज मला यायला जमत नाही, पण प्रत्येक वाढदिवसाला मी शक्यतो माझा प्रयत्न असतो यायचा इथे, जर फ्री असेल तर. आणि आल्यावर बरं वाटतं, जरा दिवस चांगला जातो. सगळ्यांना धन्यवाद. हॅलो. या ठिकाणी सिनियर कट्ट्यातर्फे आमच्या तिघांचा जो वाढदिवस साजरा झाला आणि त्याबद्दल आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छेचा आम्ही नम्रतापूर्वक स्वागत करतो. आणि अशा प्रकारे वाढदिवस नेहमी चालू राहावेत ही आता या ठिकाणी बऱ्याच लोकांनी सांगितलं की वाढदिवसाच्या निमित्तानं जो काय आनंदी या ठिकाणी वातावरण होतं ना, आपणाला काय एक प्रकारची ऊर्जा तयार होते, ती ऊर्जा तयार झाली पाहिजे. आणि आपण पाहिलं या ठिकाणी इंगळे साहेबांनी सांगितलं की जी स्फूर्ती आहे किंवा शक्ती आहे ती सगळ्यांच्या मध्ये सारखीच आहे. आपण स्वतःला वयस्कर झालो असं समजतो,
आपल्याला घरातून बंधनं असतात, तुम्ही इकडे जाऊ नका, तुम्ही तिकडे जाऊ नका, ह्या वेळेत या, त्या वेळेत या, त्या औषधी घ्यायचे आहेत, त्या औषधी घ्यायचे आहेत वगैरे सूचना घरातून असतात आणि त्यामुळं आपणावरती काही बंधनं असतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपणाला थोडा मोकळेपणा मिळतो. आणि ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की आपण काही गेट टुगेदर करतो आणि गेट टुगेदर केल्यानंतर पाहिलं आपण की त्या ह्याच्यामध्ये पहिल्या आता आपला एक गेट टुगेदर झालं, त्यामध्ये इंगळे साहेबांनी भाग घेतला आणि ते येऊरपर्यंत आले आणि त्यापासून मला वाटतं त्यांनी तिथून येताना लोक हात धरून आणत होते, परंतु ते आता सध्या स्वतः यायला लागलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारची स्फूर्ती येथे एक सिद्ध झालेलं आहे. तेव्हा आपण आपल्या मनाला आपण सिनियर सिटीजन झालोय किंवा आपलं आता संपलेलं आहे असं कुठलंही मनात आपण आपल्या धरता कामा नये. आता मी जसं सांगितलं ना की यांनी सांगितलं आपण की मी सांगताना 79 आहे, पण मी सांगतो काय 21 बॅलन्स आहेत. मला सेंचुरी करण्यासाठी 21 बॅलन्स आहेत. उद्या काय होईल हे सांगता येत नाही, परंतु इच्छा ही उंच असावी, ध्येय उंच असावं. त्याप्रमाणे आपलं ध्येय उंच ठेवा की आपण जसं पाणी एका ठिकाणी थांबलं तर त्या ठिकाणी जंतू होतात आणि वाहतं पाणी राहिलं तर त्या पाण्यामध्ये जंतू होत नाही. त्याप्रमाणे आपलं आयुष्य सुद्धा आपण न थांबवता नेहमी सर्क्युलेशन मध्ये राहा, काहीतरी कार्य करत राहा आणि कार्य केल्यानंतर तुम्हाला जो उत्साह येतो ना तो एक द्विगुणित हे करतो आणि आपल्या आयुष्याबद्दल आपण विसरून जातो की कुठल्याही ह्याच्यामध्ये. आता मी शाळेत काम करतो, त्या ठिकाणी शाळेत गेल्यानंतर मुलांच्या बरोबर क्रिकेट खेळताना किंवा व्हॉलीबॉल खेळताना अजूनही मी त्या ठिकाणी त्या भाग घेतो, त्या व्हॉलीबॉल मध्ये किंवा क्रिकेटमध्ये भाग घेतो आणि त्यांच्यामध्ये त्या प्रकारे त्या थोडा वेळ त्यांच्यामध्ये मिक्स होऊन लहान होतो आणि खेळत राहतो. तेव्हा आपल्यामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता आहे असं कुणीही समजू नये. या आजच्या आपल्या कट्ट्याच्या निमित्तानं की ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे ना, तर ज्येष्ठ नागरिक कट्टा न होता तरुण कट्टा जसा म्हणतात ना, वयस्कर तरुण कट्टा समजून आपण चाललं पाहिजे आणि आपण आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमी झगडत राहा. जर प्रयत्न केले, जोपर्यंत विरोध होत नाही आपलं सगळं जीवन झालं तर त्यातही काही अर्थ नाही. जीवनामध्ये अडथळे आलेच पाहिजे. रस्ता क्रॉस करताना गाडी आपल्याला धक्का मारेल किंवा ऍक्सिडेंट होईल असा अपेक्षा न करता तो रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारचे आपले नेहमी प्रयत्न असले पाहिजे. आणि प्रयत्न करताना एखाद्या वेळेला बस पकडायला आपण जातो, बस पकडायला जात असताना आपल्याला वाटतं की आता हे बस आपल्याला मिळणार नाही, परंतु जर प्रयत्न केला ह्या बसमध्ये मला बसायचंच आहे तर आपण गेलं, कारण एखादा वयस्कर माणूस उतरताना त्या ठिकाणी त्याला वेळ लागतो, त्यामुळे बस त्या ठिकाणी थांबलेली असते आणि आपल्याला बस मिळते. जर प्रयत्न केला म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये आपण जर प्रयत्न करत राहिलो तर सर्व काही शक्य होऊ शकतं. अशक्य असं कुठलीही गोष्ट नाही आणि आपण आपलं आयुष्य असंच आनंदीमय ठेवूया आणि असेच सगळ्यांचे वाढदिवस व्यवस्थितपणे साजरे करूया. त्याच्यामुळे आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळेल. एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सर्व इथे उपस्थित असलेले माझे तरुण सहकारी ज्यांच्याकडून आज आमचा जो वाढदिवस साजरा होत आहे त्यांच्याकडून काहीतरी प्रेरणा मिळते. या कट्ट्याचं उद्दिष्ट असं आहे की आपण इथे येऊन बसतो आणि त्या बसण्याने एकमेकांचे विचार आदान प्रदान करतो आणि ते चांगले विचार आपण घ्यायचे आहेत, वाईट सोडून द्यायचे आहेत. इथे भरपूर काही शिकायला मिळते. जसं की इंगळे साहेबांकडून जे आम्हाला काही माहिती नसतात, साठे साहेबांकडून, कुठे अशी बरीचशी नावं आहेत की त्यांच्याकडून ज्यांचे विचार ते बहुमूल्य आहेत
आणि हे प्रत्येकाने आपण आपलं ठरवायचं आहे, आपण काय घ्यायचं आणि काय सोडायचं आहे. तर मी त्याविषयी म्हणजे बोलतो, ह्या कट्ट्याचं आपलं उद्दिष्ट तेच आहे की आपण एकमेकाशी सर्वांनी चांगले गुण्या गोविंदाने राहावं आणि आपले जे काही कार्यक्रम येतात ते कसे सक्सेस होतील आणि त्याला कसा प्रतिसाद मिळेल ह्या प्रत्येकाने विचार करावा आणि आपलं हे या कट्ट्याचं या हपटाऊन मध्ये अजून कसं नाव होईल किंवा जे आपण आपले सभासद आहेत किंवा जे रहिवासी आहेत त्यांनी आपल्याला गाल बोट न लावता आपण आपले असेच कार्यक्रम साजरे करावे हीच माझी विनंती. मी आजच्या दिवशी एवढंच बोलू इच्छितो. कार्यक्रम संपला पुढे अजून फोटो आहे ना. काय कानोकोल सांगतात डिक्लेअर करा कार्यक्रम संपला.